वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या वेळी आपण ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 60व्या ओवीपर्यंत आलेलो. 61वी थोडीशी घेतली होती असं आठवतं. तर 56 ते 61 मध्ये हे सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी, गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथातून तो परमानंद जो आहे, परमात्मा आहे, त्याचा लाभ सर्वांना होत राहतो. जे विशेष करून त्याचा अभ्यास करतात, त्याचं चिंतन करतात, त्याची सेवा, पूजा जे काही ज्या पद्धतीने त्या ग्रंथाशी जोडले जातात, त्यांना तो आनंद त्यांच्या त्यांच्या योग्यतेच्या प्रमाणात मिळत जातो. तरीही त्यातला आनंद काही कमी होत नाही. आणि तो कोणाला मिळेल हे कळण्यासाठी 61व्या ओवीत सांगितलेलं आहे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आतिला तोची जाणे मानुये. म्हणजे असं स्थिर आणि एकाग्र चित्ताने जो श्रवण करेल तोच या गीता उपदेशाचा अधिकारी आहे किंवा तोच योग्यपणे तो जाणू शकेल. हे जे ज्ञान गीतेचं भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जे समजावून दिलेलं आहे ते स्थिरचित्ताचा एकाग्र चित्ताने जो श्रवण करा. आणि स्थिर चित्त केव्हा होतं, तर स्थिर चित्त हे फक्त परमेश्वरावरच होऊ शकतं. मागेही एकदा आपण पाहिलेलं आहे गीताध्ययन कक्षेत किंवा ज्ञानेश्वरी कक्षेत, की स्थिर चित्त हे विषयावर होऊ शकत नाही. विषयांनी चित्त अस्थिर होतं. विषयाचं सतत चिंतन झालं म्हणजे त्याच्यावर स्थिर झालं असं नाही. एखादं एखाद्याला एखादी वस्तू पाहिजे असेल, एखाद्या व्यक्तीबरोबर व्यक्तीची अ, प्राप्ती किंवा सहवास हवा असेल किंवा पैसा हवा असेल, त्यासाठीही चिंतन करताना एकत्व येत नाही तिथे. त्या व्यक्तीबरोबर काही व्यवहार करायचे आहेत. याच्यासाठी ती व्यक्ती हवी असते किंवा पैशाने काहीतरी मिळवायचं असतं किंवा एखादी वस्तू हवी असते. त्या वस्तूच्या प्राप्तीनंतर त्या वस्तू बरोबर काय करणार हा सगळा संकल्प त्याच्याबरोबर असतो. त्यामुळे कोणत्याही वैषयिक गोष्टीत स्थिरता येणार नाही. कितीही जरी आपण म्हटलं व्यावहारिक जे प्रेम आहे त्या प्रेमात पण आपण पाहतो लैला मजनू किंवा अशा ज्या गोष्टी आपण ऐकतो त्यात त्यांची उत्कटता आहे, पण उत्कटतेबरोबर मनाची स्थिरता नाहीये. उलट ते मन अत्यंत कासावीक आणि अस्थिर आहे. कारण जोपर्यंत एखाद्या व्यक्ती, एखादी वस्तू किंवा पैसा याबद्दल जे आपल्याला प्रेम वाटतं त्या किंवा ते मिळाल्यावर जो आनंद वाटतो, ते प्रेम आणि ते आनंद खरा तर तो सच्चिदानंदात न मिळणारा आनंद आहे. जो आनंद आपण शोधत होतो, आनंद हा सच्चित आनंद तो परमात्माच आहे. फक्त तो आपल्याला चुकीच्या गोष्टीतनं मिळतोय असं जोपर्यंत वाटतंय, तोपर्यंत इकडे-तिकडे मन जाऊन स्थिरता होत नाही. तर म्हणजे मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. हे 12व्या अध्यायात 8व्या श्लोकात जे भगवान सांगणार आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत, त्यात जितका पुढे मनुष्य जाईल तितकी ही ज्ञानेश्वरी ही गीता आपल्याला समजत जाणार आहे. आणि त्याकरता सांगतात की वारंवार अभ्यास झाला पाहिजे. गोविंदगिरीजी स्वामींनी त्यांच्या ज्ञानेश्वरी भावगीतेत सांगितलेलं आहे की एक ग्रंथ घेऊन त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून तो कळून घेणं हे विविध ग्रंथ वाचत बसण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे.
याचा अर्थ बाकीचे ग्रंथ वाचू नयेत असा अर्थ नाहीये. जोपर्यंत आपली काय होतं, की ज्ञानेश्वरी वाचली आणि मग बाकीचा वेळ मी इकडे-तिकडे करतोय, टीव्ही पाहणार आहे, अमुक करणार आहे. त्यापेक्षा मग त्या वेळात दुसरा ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं आहे. त्यामुळे अतिउत्तम जे आहे त्याच्यापेक्षाही हे वेगवेगळे ग्रंथ वाचत बसणं हे तेवढं संयुक्तिक जरी नसलं, तरी जोपर्यंत एका ग्रंथावर निष्ठा प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या ग्रंथातून तेच कसं सांगितलेलं आहे, अशा दृष्टीने एक ग्रंथ, एक ईश्वर, एक ईश्वराचं स्वरूप याबद्दल अत्यंत प्रेम होईपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना जाणून घेणं ही आवश्यक आहे. अ, आणि शेवटी हेच कळणार आहे, की हेच सगळं आपल्या इष्टग्रंथात, इष्टदैवतात एक सगळ्या शास्त्र आणि सगळ्या ग्रंथाची परिणिती कशात आहे? तर "तू माझा देव, मी तुझा भक्त" आणि त्याचं जे नाम आहे, त्या नामात प्रीती होणं, ती एकदा निर्माण झाली, की कशाचीही आवश्यकता राहत नाही. सर्व जे काही आहे ते नामातनं प्राप्त होतंय. पण तोपर्यंत ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आणि नामात प्रीती प्राप्त झालेले संतही आपण अ, 53, 54, 55 मध्ये पाहिलंय, की भगवंतांनी सांगितलेलं आणि भगवंताबद्दल सांगितलेलं. भागवत आणि भगवद्गीता ही वेगळी नाहीच आहे. भगवंतांचं चरित्र आहे. त्याची गोडी कायमची आहे. त्यामुळे हे पुनः-पुन्हा, पुनः-पुन्हा जेवढं करू, तेवढा-तेवढा त्याच्या रसातला त्याच्या आतला रस आपल्याला जास्त प्राप्त होत जाणार आहे. जुनं जे चंदनाचं खोड असतं कित्येक वर्षापूर्वीचं, ते उगाळताना वरचा भाग सुकल्यामुळे म्हणा, इतक्या वर्षांनी वर्ष त्याच्यावर साल असेल म्हणा, काय असेल म्हणा, की त्यांनी तो सुगंध येत नाही. जेवढं जास्त आपण उगाळून जाऊ, तसा-तसा ती सुगंधाची मात्रा वाढत जाते. तसं हे ह्या अ, गीतेबद्दल, ज्ञानेश्वरी सर्व सद्ग्रंथाबद्दल होत जातं. जसं-जसं आपण अधिक अभ्यास करू, तसं-तसं तो आनंद, ते ज्ञान आपल्याला अधिक मिळत जाणार आहे. म्हणून सांगतात, स्थिर अंतःकरणाने ऐकलं गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं वाचन करतोय, ऐकतोय, तेव्हाच दुसरीकडे काहीतरी आपण व्यवधानं अमुक राहिलं, तमुक केलं, मोबाईल चेक केला. त्या ह्यानी चांगलं फळ मिळणार नाही असं नाही, पण कमी मिळेल. पण पूर्ण एकाग्र चित्ताने जेव्हा आपण हा ज्ञानेश्वरी ऐकतो, वाचतो, सांगतो, त्याचं मनन करतो, पठण करतो, त्यावेळी त्याचा लाभ, त्याचा अर्थ आपल्याला जास्त कळून येणार आहे. आणि म्हणून हा आता 62वा जो श्लोक आहे, त्यात ज्ञानेश्वरी कशी ऐकली पाहिजे किंवा कोण त्याचा अधिकारी आहे किंवा कशा पद्धतीने ऐकली तर त्याचा पूर्ण लाभ घेता येईल, हे ज्ञानेश्वर माऊली सुचवतायत. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात हेही सांगतायत, की मी आपल्याला सांगण्याइतका मी योग्य नाहीये. मी आपलं आपण अ, श्रेष्ठ आहात. मायबापाला जसं कौतुक तसं माझं आपल्याला कौतुक आहे. अशाने आपल्याकडे कमीपणा पणही घेतायत. पण त्याबरोबर ही एक जाणीव करून देतायत, की कशाप्रकारे वाचन झालं पाहिजे, श्रवण झालं पाहिजे, कीर्तन सांगितलं गेलं पाहिजे. की त्यामुळे वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणाऱ्याला सगळ्यांकरता हा अ, श्लोक जो आहे, तो पुन्हा-पुन्हा विचार करण्यासारखा आहे, की आपण त्या भूमिकेत येऊन ऐकतोय का? त्या भूमिकेत येऊन सांगतोय का? त्या भूमिकेत येऊन वाचन करतोय का? तर अ, अ, तो असा श्लोक नाही, ओवी 62वी ती अशी आहे. अहो अर्जुनाचे अहो अर्जुनाचिये पाती जे परिसण्या योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. म्हणजे अर्जुनाची ये पांती, पांती म्हणजे पंक्ती. अर्जुनाच्या पंक्तीला बसून जे ऐकू शकतात, म्हणजे ज्यांची अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची योग्यता आहे, त्यांनी कृपा करून हे ऐकावे. म्हणजे कुठेतरी ज्ञानेश्वरी माऊली सांगतात, की अर्जुनासारखा जो दैवी गुण संपन्न आहे,
त्यांनीच तेच त्यांनाच ऐकायचं आवाहन केलेलं आहे. म्हणजे बाकीच्यांनी ऐकू नये असं नाही. अर्जुनासारखी योग्यता होण्याकरता ही पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकून वाचून आपली जेव्हा अर्जुनासारखी योग्यता होईल, तेव्हा आपल्याला त्यातला योग्य तो अर्थ, आत्ताही अयोग्य अर्थ कळतोय असा नाही, योग्य अर्थच कळतोय. पण तो अजून अ, अ, अनुभवाच्या लेव्हलला जर जायचा असेल, जो अर्थ कळत जातोय, त्याचा अनुभव जसा अ, येणं आवश्यक आहे, तसा अनुभव येण्यासाठी अर्जुनासारखी आपली दैवी संपत्ती झाली पाहिजे. ती कशी झाली पाहिजे ते 16वा अध्याय दैवी आसुरी संपत्ती कळल्यावर आपल्याला अजून चांगल्या रीतीने कळणार आहे. म्हणूनच पहिला अध्याय कळण्यासाठीही 16व्या अध्यायाची आवश्यकता आहे. या दृष्टीने पुनः-पुन्हा, पुनः-पुन्हा पहिला अध्याय कळला, दुसरा कळला, तिसरा कळला, चौथा कळला, 16वा कळला. आता तो 17, 18वा कळल्यानंतर पुन्हा पहिला अध्याय अजून चांगल्या पद्धतीने कळला. मग दुसरा, तिसरा अशी आवर्तनात ती प्रगती होत जात आपण त्या आनंदापर्यंत, आत्मानंदाप्रमाणे भगवान कृष्णापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर म्हणून त्यांनी अवधान द्यावे म्हटले. याचा अर्थ बाकीच्यांनी देऊ नये असं नाही. पण बाकीच्यांना ते देताच येणार नाही. म्हणून जे श्रेष्ठ संत ते ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेले आहेत आणि पुढच्या ही काळात जे जे होणार आहेत त्यांच्याकरता विशेष करून ज्ञानेश्वर माऊली ही अ, अ, विनंती करतायत आणि त्याच्याबरोबर आपल्यासारख्या जीवांनाही हे जाणून देत आहेत की अ, आपण कशा पद्धतीने ही ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे. पुढे सांगतायत म्हणजे अहो अर्जुनाचीही पाती अर्जुनाच्या पंक्तीला बसून जे ऐकण्यायोग्य होणार आहेत, म्हणजे त्याच्या पंक्तीला बसण्याची ज्यांची योग्यता आहे, तीही कृपा करून संती, त्यांना संतच म्हटलेलं आहे. त्या संतांनी कृपा करून अवधान द्यावे, म्हणजे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सलगी म्या म्हणतिले, चरणा लागोनी विनविले, प्रभू प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. आता ही 63वी ओवी झाली. आता इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्यासारख्यांसाठी सूचनाही करतायत, पण त्यावेळी स्वतःकडे मी मोठा हा अहंकार नसताना हेच विशेष आहे. ज्ञानेश्वरी किंवा सद्ग्रंथांचं विशेष आहे की ते अ, मी आता जगाला उपदेश करतो, मी सांगितलेलं ऐकलं तर तुमचं कल्याण होईल, ही भूमिकाच नाहीये. आपुल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची, ही तुकाराम महाराजांची जशी भूमिका आहे, तशीच ही ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका आहे, तशीच शंकराचार्यांची भूमिका आहे, तशीच नामदेवांची, तशीच एकनाथांची, तशीच रामदास स्वामींची, सगळ्यांची हीच भूमिका आहे. दासत्व कायम रामदास, दास भूमिकेतनंही सांगितलेलं आहे. आणि त्यांनीही मना सज्जना म्हटलेलं आहे. तर ही सांगण्याचं कारण असं, सगळ्या संतांची भूमिका आणि इव्हन भगवान श्रीकृष्णांची जरी भूमिका आपण बघितली तरी ते सांगत नाहीयेत मी सांगतो म्हणून ऐक. ते म्हणतायत तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते त्यांनीही शास्त्राला मोठेपणा दिलेला आहे. श्रीकृष्ण भगवंतांच्या भागवतात जे चरित्र आलेलं आहे त्यातही आपण पाहिलं, जेवढ्या जेवढ्या ज्या ज्या प्रसंगात कोणी ब्राह्मण म्हणा, ऋषी म्हणा, नारद म्हणा, कोणीही आल्यानंतर त्यांच्या प्रार्थना करून त्यांचे पाय धुवून, स्वतःचा मित्र सुदामा जरी आला तरी त्याचा तो ब्राह्मण असल्याने त्याचे पाय धुवून त्याला मंचकावर बसून स्वतः खाली बसलेत भगवान. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे जे जगात धाकुटे होई जे ते जवळीक माझी, हे आहे. आता मला गीता कळायला लागली, आता मी दुसऱ्याला सांगतोय किंवा मला ऐकता येते किंवा मला पठण करता येते, पाठ झाली, हे अहंकारासाठी नाहीये, समाधानासाठी ठीक आहे की आता ईश्वराने त्या निमित्ताने मला जवळ घेण्याला अजून अजून जवळ घेत आहे.
पण नम्रता हवी. नम्रता कशी? तर जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. आणि हे स्वतःच्या आचरणाने ज्ञानेश्वर माऊली सांगून देतात. दाखवून देतात. आणि काय म्हणतात, हे सलगी म्या म्हणतिले. म्हणजे ही मी जवळकीने म्हणतोय. कशा पद्धतीने? तर जसा एखादा अ, लहान मूल जसं आई-वडिलांना सलगीने काहीतरी हे करून द्या सांगेल किंवा लहान मुलगा आता आपण पाहतो ना, शिक्षक आणि विद्यार्थी असा खेळ खेळतात. लहान मुलगा शिक्षक होतो, पण त्याच्या प्रेमाकरता त्याचे जे पालक आहेत, ते त्याचे शिष्य होऊन त्याचं कौतुक करत अ, छान आम्हाला कळलं असंही म्हणतात ते. त्याप्रमाणे माझी ही विनंती जी आहे, ती अ, 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 ती विनंती मान्य करून आपल्या प्र चरणा लागूनही विनविले. आपल्या सर्वांच्या चरणाला लागून मी विनंती करतोय आणि हीच भूमिका जेव्हा आपण कोणालाही ज्ञानेश्वरी, गीता किंवा ईश्वराबद्दल काही सांगतोय, तेव्हा आपण त्या जीवावर उपकार करतोय किंवा त्याला काहीतरी समजवतोय, मी श्रेष्ठ आहे आणि तुला मी सांगतो त्याने तुझं कल्याण होणार आहे. ही भावना जोपर्यंत असेल तोपर्यंत तो अ, आसुरी प्रवृत्ती सांगितली आहे. 16व्या अध्यायात आसुरी प्रवृत्ती येणार आहे. त्याच्यात एक भगवंत सांगतायत, की ईश्वरोहम अहम सुखी सिद्धोहम बलवान ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी असं भगवान सांगणार आहेत, की मी ईश्वर आहे किंवा मी श्रेष्ठ आहे. मी सुखी आहे आणि ते तुला सुख नाही मिळाले ते मी तुला देऊ शकतो. ही भूमिका ही आसुरी प्रवृत्ती आहे. दैवी प्रकृती अशी आहे, की एखाद्याला अध्यात्माबद्दल, ईश्वराबद्दल, श्रीकृष्ण भगवंताबद्दल सांगतानाही ती त्या व्यक्तीच्या अंतर्यामी श्रीकृष्णांना मी आवाहन करतोय, त्यांची सेवा करतोय, त्यांना नमस्कार करतोय. या भूमिकेने कसं करावं हे आपण ज्ञानेश्वर माऊलींकडनं शिकून घेतलं पाहिजे. तर हे मी सलगीनी सांगतो आहे, चरणाला आपल्या विनंती करतोय. प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. कारण आपलं हृदय जे आहे, ते सखोल आहे. सखोल आहे म्हणजे कसं? अ, की अंतर्यामी जो भगवान आहे, तिथे ते गूढ ज्ञान, दिव्य ज्ञान सगळं अस्तित्वात आहेच. फक्त या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने ते बाहेर येणार आहे किंवा ते प्रकट होणार आहे. अशा पद्धतीने तेही ज्ञानेश्वर माऊली सुचवून देतायत आणि अशी विनंती अ, अ, ते पुढच्याही श्लोकात ती कंटिन्यू करतायत. ती पुढे घेऊन जातायत. 64 पुढच्या ओवीमध्येही ती पुढे घेऊन जातायत. तर पुढची ओवी 64वी. तर ही विनंती सलगीने मी का करतोय हे सांगतायत. जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोष आती. हे झालंय. आपण आता पाहिलं त्याप्रमाणे लहान मूल जेव्हा त्याला नवीन काहीतरी कळतं, तर ते कौतुकाने तो सांगायला जातो. जसं काही त्याला नवीन कळलंय ते सांगावंसं त्याला आई-वडिलांना वाटतं. तेव्हा त्याच्या मनात असा विचार ही येत नाही, की आई-वडिलांना येत नाहीये किंवा येतंय. त्याला फक्त ते सांगायचं चा आनंद असतो. आणि आई-वडिलांना ते कौतुकाने ऐकण्याचा आनंद असतो. त्यांना माहीत असलेली गोष्ट ही जेव्हा आपल्या अपत्याला, आपल्या बाळाला ती कळून आली याचाही आनंद त्यांना होतो. तर त्या दृष्टीने जसा मायबापांचा स्वभाव आहे, की अपत्य बोले जरी बोबडे बोल, अपत्याने बोबडे जरी बोललं, तरी अजून त्याचा बद्दल संतोष आणि आनंद मायबापांचा तसा वाटतो. तसं तुम्ही काय करा? 65व्या ओळीत सांगतायत. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी म्हणून आपुला म्हणतिला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. त्याप्रमाणे तुम्ही संत सज्जनांनी माझा अंगीकार केला आहे म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. आणि त्यामुळे मी जे काही उणं-धुणं बोलीन तेही आपोआपच तुम्ही क्षमा करणारे आहात किंवा ते उणं-धुणंही तुम्हाला गोड वाटणार आहे माय-बापांच्या सारख्या प्रेमामुळे.
त्यामुळे वेगळी तुम्हाला मला क्षमा करा किंवा माझं ह्यात तुम्हाला मी काही करायला सांगतोय, ऐकायला सांगतोय, याच्यात आज्ञा करण्यासारखं काही वाटलं तर मला क्षमा करा. अशी प्रार्थनाही करण्याची गरज नाही. कारण आपल्याला ते गोड वाटणारच आहे. हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर त्यामुळे अ, गुढार्थ दीपिकेतही त्यांनी लिहिलेलं आहे, ते मी वाचतो, की यात एखादे निरूपण करताना भूमिका कशी असावी वक्त्यांनी ते सांगितले आहे. यात निरूपण करतेवेळी वक्त्यांनी श्रोत्यांना आपल्या आई-बापाप्रमाणे लेखावे व आपण थोरपणाचा व विद्वत्तेचा अभिमान न धरता अत्यंत मुलासारखे निरहंकार असावे हे दाखवले आहे. या इतक्या निरहंकार स्थितीत जीवभाव जाऊन परमात्मा व श्रीगुरूच अंतःकरणात उतरत अ, असल्यामुळे अ, परमात्माच अंतःकरणात उरत असल्यामुळे त्यांचेकडून जे निरूपण होते ते परमात्म्यांनी किंवा सद्गुरूंनीच केलेले असते. जितकं निरहंकारी वृत्ती ठेवून आपण याचा श्रवण मनन करू, वाचन करू किंवा दुसऱ्याला सांगू, तर तेव्हा ते मी सांगतोय ही भूमिका कमी-कमी होत जाऊन, जशी ती कमी होईल तसं-तसं नवीन-नवीन गोष्टी सुचत जातात. आपणही पाहिलं की आपण अ, गीता ज्ञानकक्षेत आपण पाहिलं की 11 ते 13वे अध्याय आपण काही अ, सहाध्यायांच्या विनंतीवरून पुन्हा घेतले आणि ते पुन्हा घेताना काही नवीन-नवीन गोष्टी आपल्याला कळून आल्या. कारण तो ईश्वरच सांगणारा आहे. ईश्वरच ऐकणारा आहे. ईश्वरच तो ग्रंथरूप आहे. आणि ते सांगता ऐकताना होणारं ज्ञान हेही ईश्वरच आहे. आणि ते ज्ञान होऊन देण्याची प्रक्रिया ही तोच ईश्वर, तोच परमात्मा, तोच भगवान श्रीकृष्ण, सर्वेश्वर जो आहे, तोच करत आहे. हेच सत्य ज्ञानेश्वर माऊली यातनं आपल्याला जाणवून देत आहेत. आणि मुख्यत्वे करून माझा गीता पाठ झाली, गीतेचा अध्याय पाठ झाला किंवा मला गीता सांगता येते किंवा मी त्याचा अर्थ समजावून घेतलाय. इथे जो जिथे-जिथे मला, मी आपण करतोय, तिथे-तिथे आपण त्या गीतेपासून, त्या गीतेच्या मूळ अर्थापासून दूर जातो. जिथे-जिथे तू, तुम्ही आणि तो ईश्वरच जो आहे, मी नाही तोच ईश्वर आहे, ही जेवढी जशी भूमिका होईल, तसा-तसा तो खरा अर्थ आपल्या सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला सगळ्यांना अ, तो अर्थ उलगडत जाणार आहे आणि अनुभवात येत जाणार आहे. आता 66वी ओवी. परी अपराध तो आणि आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. मी तुम्हाला अमुक काहीतरी करतोय, करायला सांगतोय, हाच फक्त अपराध नाही, पण अजून एक मोठा अपराध असा आहे, की माझी तेवढी योग्यता नसतानाही गीतेचा पूर्ण अर्थ म्हणा, ज्ञानेश्वरी रूपाने मी सांगत आहे. हा एक माझा मोठा अपराध आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलंय. आता ही जी विनम्रता ज्ञानेश्वर माऊली आणतायत, ही फक्त आपल्याला शिकवण्यापुरती आहे असं नाही. आपल्याला तर शिकवण्याकरता आहेच. कारण थोडं काहीतरी कळलं अध्यात्मातलं, तर दुसरा कोणी काही चुकीचं सांगतोय किंवा माहीत नसेल, तर पुढे जाऊन थांबा, मला येतंय, मी सांगतो, ही जी आपली वृत्ती होते, ती वाईट आहे असा अर्थ नाही. पण ती वृत्ती होताना, ते सांगताना मी सांगतोय यापेक्षा जे ईश्वराकडनं, सद्गुरूंकडनं जे आलेलं आहे, ते सर्वांचं आहे, ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जर वृत्ती ठेवली, तर त्यातनं कल्याण होणार आहे. तर ज्ञानेश्वर महाराजही काही नाटक करत नाहीये. बऱ्याच वेळा आपण पाहतो, की काही लोकं ते नम्रता दाखवण्याकरता, नाही, मी आपण श्रेष्ठ हे, तर तो थोडासा नाटकीपणाकडे कडे त्याचा अ, अ, कल होतो किंवा नाटकीपणाकडे ते झुकतं. पण ज्ञानेश्वर माऊलींचं खरंच निरंकार वृत्ती आहे, बालभाव आहे आणि त्यातनं ते सांगतायत, की हाही माझा अपराध आहे, पण ती माझी आवड आहे. ते आवडतंय. ज्ञानेश्वरी सांगावीशी वाटते. त्याला मी काय करू? माझ्या आवडीने मी सांगतोय. अपराध जरी असला, तरी मी सांगतोय. ते बोल गोड करून घ्या. का तरी मी सांगतोय? कारण त्या श्रीकृष्ण भगवंताबद्दल बोलायला, त्याचे बोल सांगायला
हा जो मला आनंद मिळतोय, त्या आनंदाकरता मी ते सांगतोय. तो अपराध जरी होत असला तरी मी सांगतोय. ही ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका आहे आणि तीच भूमिका आपण सर्वांनी ठेवायची आहे. तर हा गीता पूर्ण मला कळली किंवा गीता कळली आणि मी कोणाला सांगतोय असा भाव नसून तरीही तो हा अपराध होतोय म्हणून ते क्षमा मनातल्या मनात ज्ञानेश्वर माऊली मानतायत. हा त्यांची दत्त महाराज कवीश्वर त्यांच्या प्रवचनातनं बऱ्याच वेळेस सांगतात, की अकिंचन वृत्ती झाली पाहिजे. माझ्याकडे धर्मही नाही, अर्थही नाही, कामही नाही. काही पुरुषार्थ मला जमलेले नाहीत. पूर्ण ज्ञान मला नाहीये. केवळ एक ईश्वराची भक्ती, केवळ त्याच्याशी एक भक्त म्हणून सलगी आहे आणि त्यातनं हे मी काही सांगतोय, असं जेव्हा पूर्ण वृत्ती होईल, तेव्हा त्या गीतेचा, त्या ज्ञानेश्वरीचा, ह्या सर्व ज्ञानाचा, भक्तीचा उगम अंतःकरणात अ, होणार आहे. अंतःकरणातली ती शुद्धी झाल्यावर ते ज्ञान, ती भक्ती तिथे आहेच, ती प्रकट होणार आहे. तर 67वी ओवी. हे अनावर न विचारता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी काय भानुतेजी क्षद्योता शोभाधी. कारण जेवढं जेवढं आपण समजत जाऊ तेवढं तेवढं ते ज्ञानाला मापच नाहीये. ते ज्ञानरूप झाल्यानंतर ती वाणी थांबते. याचा अर्थ ते ज्ञान पूर्ण सांगून झालं असं नाहीये. तर ते गहन आहे. त्यामुळे सर्वथा अनाकलनीय असलेलं हे जे ज्ञान, गीता ज्ञान, त्याचा मी विचार अ, पूर्णपणे करू शकण्याची बुद्धीची योग्यता नाहीये. तिथे बुद्धी ही विराम पावते आणि आत्मानंदात म्हणून तो साधक स्थिर होतो. त्यामुळे वाचेनी सांगता येत नाही. रामकृष्ण परमहंसांचे चरित्रात ही गोष्ट आली, वचनामृतात आलंय, की एका वेळी त्यांना असं झालं, की 7 चक्र जी आहेत, तिथे तिथे जेव्हा कुंडलिनी जाते, तेव्हा कसा कसा अनुभव येतो. तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी ह्या चक्रांच्या इथे कुंडलिनी आल्यानंतर काय अनुभव येतात हे त्यांनी सांगितलं त्यांच्या शिष्यांना, भक्तांना. आज्ञाचक्राचा भेद झाल्यानंतर काय ते सांगण्याकरता ते प्रयत्न करत असतात. आज्ञाचक्राचा भेद झाल्यावर असा अनुभव आला, की एवढं म्हटल्यानंतर त्या अवस्थेत जाऊन वाचा बंद झाली. आणि त्या पुढच्या अनुभवाच्या इथे देहस्थिती नाहीये. आणि त्या देहस्थिती नाहीये आणि तो जो सच्चिदानंद आहे, त्याचं वर्णन करण्याकरता शब्दच नाहीये. आणि ते उन्मन होऊन तिकडे समाधी अवस्थेत ते जातायत. तर असं ते खरं जे ज्ञान आहे, ते शब्देविण संवादिजू असं ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले. अ, आणि हे ज्ञानेश्वर माऊली 18व्या अध्यायात सांगत आहेत. आपणासारखा अर्जुनाला करून टाकलंय भगवंतानी. तर ते फक्त शब्दातूनच नाहीये. शब्दाच्या पलीकडे जे काही आहे, तेही त्याच्यात जातंय आणि त्यातनं ते ज्ञान प्राप्त होतंय. म्हणूनच 58व्या ओवीत आपण पाहिलं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, की "शब्देविण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी." असं ते शब्दात काय आणि किती सांगणार? तरीही मी ते धैर्य करतोय. तर त्यामुळे ते कसं आहे, की सूर्यप्रकाशापुढे खद्योता म्हणजे काजव्यांनी आपला प्रकाश मांडण्याकरता आहे. सूर्याला दिवा दाखवण्यासारखं हे आहे. असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. किंवा टिटवीनी समुद्र अ, अ, पूर्ण पिऊन टाकावा, असं ते धैर्य. अ, पिऊन टाकण्याचा अ, प्रकल्प करावा. चोच घालून पाणी प्यायला सुरुवात करावी, की मी पूर्ण समुद्रच पिऊन टाकेन. असं हे धैर्य आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. हे
तर 67व्यात ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, की "अनावर न विचारता, वायाची दिवसा उपनला चित्ता, एरवी काय भानू तेजी सद्योता शुभाती." इथे अजून एक काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, की हे अनावर, हे आवरत नाहीये, हे सांगावसं वाटतंय, हे प्रेम आहे, हा आनंद वाटावासा वाटतोय. म्हणून अनावर न होऊन या सगळ्याचा विचार न करता ही उगाच म्हणजे वायाची म्हणजे उगाच याचा अर्थ काही उद्देश नसताना म्हणजे आतूनच ती उर्मी आले आणि त्यातनं हे सांगून गेले. नाहीतर मग सूर्याला काजव्याने तेज दाखवण्याचा मूर्खपणा काजवा कसा करेल? पण काजवाची चमकणं ही जशी आतून वृत्ती आहे, तशी माझी ईश्वराचे गुणानुवाद वर्णन करणं, त्यांच्या उपदेशाचं वर्णन करणं ही वृत्ती आहे. हेही ज्ञानेश्वर माऊली सांगतायत आणि टिटवीचं उदाहरण 68व्यात देतायत. जे आधीच आपण पाहिलं, ओवी वाचायची राहून गेली, ती आता आपण वाचू 68वी, की टिटूभू चाचुवरी मापे सुये सागरी मी नेणत तया परी पवर्तेत. ही जशी टिटवी जसे चोचीनी समुद्राला अ, अ, मापण्यासारखी म्हणजे मी चोचीने थोडं थोडं समुद्र घेऊन पाणी घेऊन बाजूला टाकून पूर्ण मापीन असा संकल्प करतोय, तसा माझा संकल्प आहे. पण मला राहवत नाहीये. तो आनंद आतून इतका आहे, की ते भगवंताचे गुण, त्याची वाचेतनं आलेलं अमृत आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जी आनंद, त्यात जो आनंद आहे, त्या आनंदाकरता म्हणून मी हे सांगतोय, हेही ज्ञानेश्वर माऊली इथे दाखवून देत आहेत. आता 69वी ओवी. आयका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहून थोर होवावे म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता. आता आकाशाचं उदाहरण देतोय. आकाशाला जर आपण कवटाळू म्हटलं, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ झालं, थोर झालं, त्याच्यापेक्षाही मोठं झालं तरच ते शक्य आहे. पण आकाश तर अमर्याद आहे. त्यामुळे अमर्यादाच्या पलीकडे कसं जाणार? त्याचप्रमाणे हे गीता तत्व जे आहे, त्यातलं जे ज्ञान आहे, सत, चित, आनंद. सत रूपाने भगवान त्रिकालाबाधित सर्वत्र आहे, त्याचा अंत नाही. तर अशा भगवंताला कवळण्याचा जो प्रयत्न आहे, कारण गीतेत सर्व उपनिषदांचं, वेदांचं, पुराणांचं सार त्या गीतेत आलेलं आहे. म्हणजे त्या गीतेत सर्वत्र तो सर्वव्यापी परमात्मा गुंफला गेलेला आहे आणि परमात्म्यांनी स्वतःही सांगितले, त्याला मी कसं कवळू शकीन, त्याला मी कसं कवटाळू शकीन. तसंच हे माझं गीताचा अर्थ सांगणं, ज्ञानेश्वरी सांगणं हे तसंच आहे, हे ज्ञानेश्वर माऊली इथे सांगतायत. आता 70वी ओवी. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. गीतेत जो अर्थ सांगितलेला आहे, त्याची त्या अ, अ, गीतेचा अर्थ इतका गंभीर आहे, की त्याची स्तुती ही भगवान शंकरांनी केलेली आहे आणि ती भगवान शंकर त्याचा गीतेचा अर्थ सांगताना पार्वती देवी आश्चर्य वाटून त्याच्याबद्दल अ, भगवान शंकरांना तिने प्रश्न केलेला आहे. ब्रह्मगीता जी सुरुवातीला ब्रह्मदेवांना सांगितली. वेगवेगळ्या वेळी ही गीता सांगितलेली गेलेली आहे. तर त्या ब्रह्मगीतेच्या बद्दल बोलताना शंकर पार्वती माता आश्चर्याने त्याच्याबद्दल प्रयत्न करते. ही अशी त्या गीतेची अ, जी थोरवी आहे आणि त्याच्यावर अ, अ, भवानी माता, पार्वती माता ही प्रश्न करते आहे. अ, हे सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींनी आणि 71व्यात पुढचं सांगतात. ते हर म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व.
त्या जेव्हा पार्वती माता प्रश्न करते, तेव्हा भगवान शंकर तिला सांगतायत, की देवी गीतार्थ हे इतकं अ, अनिर्वचनीय आणि व्याप किंवा व्याप्ती त्याची इतकी इतकी आहे, की तुझी तशी जी विद्या स्वरूपिणी आदिशक्ती आहे. ईश्वराची शक्ती ही ईश्वराप्रमाणेच अमर्याद आहे. कारण भेद नाहीये. शक्तिरूपाने ती वेगळी भासते कारण अ, अ, विद्या माया या स्वरूपाने ती द्वैत दाखवून जगाची उत्पत्ती दाखवते आहे. ते भास निर्माण करते आहे. पण ती वास्तविक एकरूप आहे. अग्नी आणि त्याची दाहक शक्ती, सूर्य आणि त्याचे प्रकाश हे वेगळे नाहीच आहेत. तसेच ईश्वर आणि ईश्वरी, सर्वेश्वर सर्वेश्वरी, श्रीकृष्ण आणि राधा, भगवान शंकर आणि पार्वती माता हे वेगळे नाहीयेत. तर ते कृष्ण आणि त्याची आल्हादिनी शक्ती जशी वेगळी नाहीये, तशीच ही गीतेतलं जे तत्व आहे, ते तसंच त्या आल्हादिनी शक्ती स्वरूप व्यापक आहे. आणि नित्य नवीन आहे. पुन्हा पुन्हा त्यातनं नवीन नवीन उन्मेष, किरण, आनंद रूप आपल्याला प्राप्त होणार आहे. तसं हे गीता तत्व आहे असे भगवान शंकर सांगतात. हे ज्ञानेश्वरी माऊली आपल्याला सांगत आहे. 2च मिनिटं राहिलेली आहेत. आता आज करता आपण इथे थांबू. अ, 17वी ओवी झालेली आहे. पुढची ओवी पुढच्या कक्षेत घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना.